इथे आपण तेल गरम केलं. आता त्यामध्ये एक कट केलेला कांदा टाकून घेऊया. आपण लग्नातील वांग्याची भाजी, मिसळीची आलू आणि वांग्याची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत. इथे आपण एक कांदा कट करून त्यामध्ये टाकला. इथे मी एक टमाटर कट करून घेतलं होतं, ते आपण यामध्ये टाकूया. थोडासा केशरी कलर आला कांद्याचे की आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे. इथे आपल्याला टमाटर आणि कांदा चांगला असं नरम होऊ द्यायचा आहे. त्यामुळे 2-3 मिनिटं आपण इथं ताट ठेवूया. इथे बघू शकता बघा टमाटर किती नरम झाले. कांदा आणि कांद्याला बी सुरेख कलर आलाय. इथे अद्रक आणि लसणची मी पेस्ट करून घेतली होती ती टाकली आहे. सगळं एकजीव करूया. इथे मी लाल तिखट अर्धा चम्मच टाकलं. काळा मसाला विकतचा इथं मी पाव चम्मच टाकला. आणि थोडासा कढीपत्ता. सगळं एकजीव करून घेऊया. इथे आपण साल काढून 2 आलू मी ते कट करून घेतले होते, ते आपण यामध्ये टाकून घेऊया. मसाले एकदम मस्त असे फ्राय झालेत बघा. आता आपल्याला आलू टाकून घ्यायचे आहे आणि एकजीव करायचे. 1 मिनिट असं आपल्याला मसाले त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. आणि आता आपल्याला आलू टाकून एकजीव करून घ्यायचे. आपण यावर ताट ठेवून घेऊया. आणि यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे ताटामध्ये. इथे आपण हे गरम पाणी झालेलं या भाजीमध्ये टाकणार आहोत. आता आपण आलू नरम झाला की नाही बघायचे. हे बघा मस्त असा आलू शिजला बघा. इथे 5 मिनिटात आपला आलू शिजून निघाला. आपण आता ज्या 4-5 वांगे होते चिरून ठेवलेले, त्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे चिरून ठेवून दिले होते, ते आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि ही प्रोसेस फक्त आलू शिजल्यानंतरच करायची आहे.
हे लक्षात राहू द्या. आता आपण एकजीव करून घेऊया. कारण वांग्याला जास्त वेळ लागत नाही, आलूला जास्त वेळ लागतो. त्यामुळे इथे मी आधी आलू शिजून घेतले, नंतर वांगी टाकली. अर्धा चम्मच मीठ, एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. आपण यावर ताट ठेवूया. इथे आपल्याला गरम पाणी गॅसवर एका पातेल्यात ठेवायचं आहे. इथे मी गरम पाणी एका पातेल्यात ठेवलेलं आहे. इथं अर्धा मिनिट मी होऊ दिलं आणि त्याच पातेल्यातलं पाणी मी यामध्ये टाकत आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आपल्याला, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. इथे झाकून ठेवायचंय. इथे बघूया वांग शिजले की नाही. सुरुवातीला हलवून घ्यायचे. कधी बी वांग देठालाच बघायचं असतं. देठ शिजला की वांग शिजलं. आपण जे गरम पाणी केलेलं होतं ते यावर टाकूया. कारण आपलं वांग शिजायला थोडा वेळ घेते, त्यामुळे आपण गरम पाणी इथे टाकूया. यामुळे काय होतं, लवकर शिजलं जातं. आता गरम पाणी झालेलं आहे बघा. आधीच गरम होतं त्या ताटामधलं पाणी. हे बघा मस्त असं वांग शिजलंय आपलं. तर आपण आता यामध्ये गरम पाणी टाकूया. आता आपण इथे एक सिक्रेट मसाला घालणार आहोत. तो म्हणजे खोबरं भाजून केलेलं. खोबरं भाजून आपल्याला बारीक मिक्सरला असं करून ठेवायचंय. ते भाजी शिजत आली की आपल्याला टाकायचं आहे. आणि इथं किचन किंग मसाला घेतला आहे, तो पण आपल्याला भाजी शिजल्यानंतरच घालायचा आहे. तर आता मी इथं किचन किंग मसाला घालत आहे 1 चम्मच. यामुळे हुबेहूब लग्नातली जी भाजी असते, आचारी लोक बनवतात, तशीच टेस्ट येते बघा. अशी सुरेख अशी भाजी लागते बघा. तुमची मुलं तर आणखीन कर असे. ही बघा थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. इथे 10 मिनिटे लागलेले आपल्या सगळ्या भाजीला. तर इथे मस्त अशी तरी सुटलेली आहे भाजीला, मस्त अशी. इथे आपण गरम पाण्याचाच वापर केलेला आहे. मस्त लग्नामधील भाजी, वांगा बटाट्याची भाजी. तुम्ही एकदा नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कुठल्या प्लॅटफॉर्मवरून बघत आहात. मस्त अशी तुमची मुलं बोटं चोकू मोठे लहान माणसे सुद्धा बोटं चोकू खातील एवढी टेस्टी होणारी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला मी दाखवलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि
फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.